दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आपण संसरण या प्रकरणाच्या संदर्भामध्ये श्रवण चिंतन करणार आहोत। संसरण या प्रकरणाची एकूण जी वचन स्वामींनी निरूपण केलेली आहेत ती आहेत 27। आणि संसरण म्हणजे सृजन, म्हणजे एखादी गोष्ट तयार करणं, त्याला संसरण असं म्हटलं जातं। ह्याच्या आधी आपण संहार हे प्रकरण बघितलं, त्याचं कारण आपण तेही बघितलं की आधी संसरण सांगितलं पाहिजे आणि नंतर मग संहार प्रकरण निरूपण केलं पाहिजे। म्हणजे आधी एखादी गोष्ट तयार होते हे सांगितलं पाहिजे आणि मग ती गोष्ट नाचते हे पण सांगितलं पाहिजे। परंतु प्रकरणाचा हा जो काही क्रम लावला केशराज बासांनी, त्याच्यामध्ये आधी संहार प्रकरण घेतलं की आधी नाशिवंतता कशी आहे हे आधी दाखवलं गेलेलं आहे। म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर का त्याच्याबद्दल कौतुक सांगितलं, त्याच्याबद्दल प्रशंसा केली तर आपण त्याच्यात लिंपायमान होऊ शकतो। परंतु त्याच्या आधी काय सांगितलं की त्याच्यातला दोष सांगितला की तुम्ही त्याच्यात लिंपायमान होता कामा नये, म्हणून आधी संहार प्रकरण आहे। किंवा संहार झाल्यानंतर परत रचना संसरण होत नसेल ना होते, म्हणून आधी संहार प्रकरण घेतलं आणि नंतर मग संसरण प्रकरण त्या क्रमामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे। तर आपण या सृष्टीची संहार आधी बघितलेला आहे आणि आता आपण त्या संदर्भातली जी काही रचना आहे त्या सृष्टीची, ती सृष्टीची रचना आपण बघत आहोत। संहार या प्रकरणाचं शेवटचं वचन येतं, ह्यांना शांत करा। माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळगे, म्हणजे संसरणाच्या आधी आपल्याला संहार प्रकरणाचा पण थोडा गोषवारा घ्यावा लागेल। की संहार प्रकरणामध्ये सांगितलं की अशा पद्धतीने जीव तमस्वरूपी जातात, परमेश्वर आपल्या अव्यक्त स्वरूपी विलीन होतात आणि प्रपंच सुद्धा भैरव स्वरूपी विलीन होऊन जातो। कार्य कारणी विलीय जाय, एका वाक्यात संहार सांगितला। जे कार्याला आलं ते कारणी विलीन होऊन जातं। मग असं सगळं झाल्यानंतर परमेश्वराची जी आद्यशक्ती माया आहे, माया कोण आहे? मुख्य शक्ती आहे। मग ती निर्व्यापार झाली असेल म्हणजे तिला आता काहीच काम नाही। मग तिला काहीच काम नाही आता? नाही, तसं नाही। माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळगे, संहाराच्या शेवटी सांगितलं की माया परमेश्वर आता मला काय आज्ञा करतील, पुढे संहार तर झाला, आता पुढे काय आज्ञा करतील याची ती ओळख सारत असते, म्हणजे वाट बघत असते। असं नाही की ती निघून गेली। सेवक वर्ग जो असतो हा कधी निश्चिंत नसतो, तो नेहमी तयारीत असतो, तो नेहमी तत्पर असतो, त्याला म्हणतात सेवक। आणि म्हणून सेवकाची बैठक सुद्धा तशीच असते की तत्परतेने लगेच त्याला उठता आलं पाहिजे। तो आरामात बसत नाही। तो आरामात बसला तर गुरुजींनी आदेश दिल्यानंतर, आज्ञा दिल्यानंतर त्याला उठायला वेळ लागेल वगैरे वगैरे, तसं नाही। तत्परता तुमच्या कार्यामध्ये तर पाहिजेच, उठण्या बसण्यामध्ये पण पाहिजे, ही सेवकत्वाचा तो भाग आहे। आणि म्हणून माया जी आहे एकदम तत्पर आहे परमेश्वराच्या सेवेमध्ये। परमेश्वराची यथा प्रवृत्ती तथा व्यापार मायेचा आहे आणि म्हणून माया ओळख सारत असते कसली? न संसरणाची, म्हणजे परमेश्वर आता मला रचना करायला सांगणार आहे, त्याची ती तयारी मायेची आहे। माया स्वरूपी एकदेशी तमासे, तर मागे सांगितलं संहार प्रकरणामध्ये की एक नित्य वर्ग सांगितला आणि एक अनित्य वर्ग सांगितला। मग त्याच्यामध्ये सांगितलं की अनित्य वर्गी अनादि अविद्या कर्मले पुरेती, तर हे अनादि अविद्या हे नाशिवंत आहे आणि कर्मलेप हे सुद्धा नाशिवंतच आहेत। मग हे स्वतंत्र राहिले का? ना अनादि अविद्या कर्मलेप युक्त जीव माया स्वरूपी असते। अनादि अविद्या आणि कर्म लेप हे जीवस्वरूपी लागलेले आहेत, म्हणजे जीवस्वरूपावर ती अविद्या आहे आणि अविद्येवर हे कर्मलेप आहेत। हे कुठे राहिले? हे माया स्वरूपी आहेत। म्हणजे जेव्हा संहार होतो तेव्हा सगळे जीव तमामध्ये जातात, ज्यांचा उद्धार झाला नाही ते तमात जातात आणि ज्यांचा उद्धार झाला ते ईश्वर स्वरूपामध्ये जातात। मग आता या ठिकाणी
माया स्वरूपी असती तर कोणत्या मायाच्या स्वरूपामध्ये असतात? कारण की आपण बघितलं हरित माया स्वरूप आहे, तमोमाया स्वरूप आहे, चिज्जड माया स्वरूप आहेत. मायेचे विविध, माया एकच आहे, सकळ ब्रह्मांडी एकच ही माया, पण तिचे कार्य जे आहेत, जसं आता आपण घर घेतलं, घर एकच आहे. किती घर घेतले तुम्ही? एकच घर घेतलं, पण त्या घरातलं स्वयंपाकघर वेगळं आहे, बसण्याचं जो हॉल आहे तो वेगळा आहे, वगैरे वगैरे. म्हणजे त्याचे वेगवेगळे विभाग आहे एकाच घराचे. तसं एकाच मायेचे वेगवेगळे विभाग आहेत. मग कुठल्या मायेच्या स्वरूपामध्ये तो जीव राहतो बरं? ना माया स्वरूपी एकदेशी तम असे, मायेच्या स्वरूपामध्ये हरित माया आहे, आणि हरित मायेच्या एका विभागामध्ये कुठेतरी तम नावाचा विभाग आहे. जसं आपण पूर्ण गोरे आहोत, परंतु डोळे कसे असतात? डोळे गोरे असतात का? नाही. म्हणजे डोळे काळे असतात, म्हणजे पूर्ण शरीर आपलं गोरं आहे, परंतु एक देशी डोळे संपूर्ण शरीराला आहेत का? ना, शरीराच्या एकाच भागामध्ये डोळे आहेत कुठेतरी. तशा पद्धतीने मायेचं स्वरूप, हरित स्वरूप मोठं आहे, आणि हरित मायेच्या स्वरूपाच्या एक देशी म्हणजे कुठल्या तरी कान्या कोपऱ्याला तम असे. आता तुम्हाला माहिती आहे का की या सृष्टीमध्ये जीव किती आहेत? मनुष्यच किती आहेत एका भारतामध्येच? एकाच भारतात मुंग्या किती आहेत, माशा किती आहेत, आळ्या किती आहेत, गवत किती आहे, म्हणजे हे सगळं जीवच जीव आहे. असं पूर्ण पृथ्वीवर आहे जगामध्ये, आणि अशा अनंत ब्रह्मांड आहेत. म्हणजे आपलं तर डोकंच चालणार नाही, याचं गणित करायला लागले तर डोकं चालणार नाही, एवढे जीव आहेत, एवढे अनंत जीव मायेच्या तमामध्ये आहेत. म्हणजे ते तम किती मोठा असेल. आणि स्वामी सांगतात एकदेशी तम असे, म्हणजे मायेचं स्वरूपच किती मोठं आहे. आणि त्याच्यामध्ये तम नावाचा एक कोपऱ्यामधला भाग आहे, आणि त्याच्यामध्ये अनंत जीव आहेत. म्हणजे तम सुद्धा छोटं नाही आहे, पण हरित मायेला पाहून ते तम कसं आहे? छोटंच आहे. अशा पद्धतीने स्वामींनी त्या तमाची ओळख तुम्हाला आम्हाला करून दिलेली आहे, की आपण जर का ईश्वराच्या स्वरूपामध्ये जर का पावन नाही झालो तर आपण मायेच्या एका कुठल्या तरी कान्या कोपऱ्यामध्ये पडलेलो. मुख्य गोष्ट जी असते शोभेची ती मुख्य ठिकाणी ठेवल्या जाते, आणि झाडू असते ती झाडून मग कुठे ठेवतात? तिला मुख्य ठिकाणी ठेवतात का? असं येता जाता सगळ्यांना दिसली पाहिजे नाही, कुठल्या तरी कान्या कोपऱ्यात ते ठेवल्या जातं. त्याहीपेक्षा कचरा जो असतो तो एका कोपऱ्यामध्ये ठेवला जातो, त्याची काही किंमत नसते, त्या गोष्टी एका कोपऱ्यामध्ये ठेवून दिल्या जातात. तसं हे तम आहे. आपण सुद्धा ईश्वराकडे नाही गेलो तर आपण सुद्धा कचऱ्यासारखेच आहोत, मग एका तम देशामध्ये आपल्याला ठेवल्या जाईल. तमो निमग्न जीव माया स्वरूपी असती, म्हणजे माया स्वरूपी एकदेशी तम असे, आणि ते तम मग रिक्तच आहे का? रिकामच आहे का? ना, स्वामी सांगतात की तमो निमग्न जीव, तमो तमाच्या ठाई, निमग्न म्हणजे सुख दुःख रहित आहे. आपण तमामध्ये गेल्यानंतर सुखही नाही आणि दुःखही नाही, फक्त असेच आपण आहोत तिथे. कधी कधी असतं ना की आपल्याला कामही नसतं आणि काहीच म्हणजे आपण रिकामेच असतो. कोणी विचारलं काय करतायत तर आपल्याकडे उत्तर पण नसते, मी काय करतोय. म्हणजे आपण इतके रिकामे असतो कधी कधी. तसं सुखही नाही दुःखही नाही. कदाचित कोणी विचारलं कसे आहात, सुखी आहोत, कसे आहात, दुःखी आहोत, हे दोन उत्तरं असतात लोकांचे. पण काही लोकांना विचारलं त्यांना आम्हाला सुखही नाही दुःखही नाही, कोणाचं काही होत इकडे. त्याला आमच्या ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? तटस्थ व्यक्ती आहे, उदास म्हटलेलं आहे त्याच्या दृष्टांतामध्ये, वर्तेच्या दृष्टांतामध्ये. सभेकडे न पाहे, ती सभा कशी उदास आहे, त्यांना काही घेणं देणं नाही, कोणाचं काय हो. तसं या ठिकाणी जे जीव आहेत ते कसे सुख दुःख रहित आहेत, म्हणजे त्या जगण्याला काही अर्थच नाही, काहीच अर्थ नाही त्या अस्तित्वाला. त्या अस्तित्वाला अर्थ देण्याचा प्रयत्न देवाने केला सृष्टीमध्ये आणून, पण आपण त्याचा उपयोग नाही घेतल्यामुळे परत आपल्याला अर्थहीन ठिकाणी जावं लागतं आणि अर्थहीन राहावं लागतं. मग त्या ठिकाणी तमाच्या ठाई निमग्न म्हणजे सुखदुःख रहित जीव माया स्वरूपामध्ये आहेत. म्हणजे ते तम रिक्त नाही, त्याच्यामध्ये सगळे जीव त्याच्यामध्ये आहेत. परमेश्वर प्रवृत्ती माया तमो निमग्ना जीवा चैतन्यमयसे उपजवी. मग ते जीव तमामध्ये तसेच पडून राहिले का? आता आपल्याला सुरुवात बघायची. आधी आपण संवार जरी बघितला तरी सर्वात आधी काय झालं असेल? संवार झाला असेल की रचना झाली असेल? रचनाच झालेली, क्रम तो आहे.
मग सुरुवातीचा काळ आता आपण बघतोय, जेव्हा पहिल्यांदाच परमेश्वर आपल्याबद्दल विचार करतात, तर ते जीव तसेच तमात पडून राहिले का? नाही. परमेश्वराने विचार केला की आपला हा आनंद कोणाला तरी द्यायचा आहे. एकूण आनंदीचे 4 पदार्थ, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, पैकी परमेश्वराने विचार केला की माझा आनंद कोणाला तरी द्यायचा आहे. मग कुणाला द्यायचा? मग प्रपंचाकडे बघितलं तर प्रपंच कसा आहे? जड आहे, निर्जीव आहे, त्याला काही आनंद देऊन त्याला प्रभवणार नाही. मग बघितलं देवतेंकडे, तर देवता ह्या त्यांच्याच आनंदामध्ये निमग्न आहेत. त्यांच्याकडे जो आनंद आहे आणि तो आनंद असून जरी देवाने तो आनंद देऊ म्हटला तरी त्यांचा जो आनंद आहे तो रजतमयुक्त असल्यामुळे आणि परमेश्वराचा आनंद निर्भेळ आहे, त्याच्यामुळे परमेश्वराने जरी त्यांना तो आनंद दिला तरी तो त्यांना प्रभवणार नाही. जसं आधीचे लोक कसे खायचे, जे अन्न खायचे ना ते कसं खायचे? निर्भेळ खायचे, निर्दोष अन्न खायचे. आत्ता आपण जे अन्न खातो ते भेसळयुक्त अन्न खातो, म्हणून आता आपल्याला पोटाला ती सवय लागली आहे. जर का यदा कदाचित आपल्याला प्युअर जर का कोणी आणून दिलं ना तर आता पचणार नाही बरं का आपल्याला. जर का तुम्हाला प्युअर कोणी आणून दिलं, निर्भेळ, भेसळ नसलेलं, तर आपल्याला ते पचवू शकत नाही, त्रास होईल आपल्याला. मग तशी आपली एक जे काही आहे ती प्रकृती आपली तयार झालेली आहे. तसं देवतेची जी प्रकृती रजतमयुक्त असल्यामुळे त्यांना परमेश्वराचा निर्गुण आनंद तो प्रभवणार नाही, म्हणून देवतेलाही तो आनंद देता येत नाही. मग आता राहिलं कोण? जीव. जीवालाही तो आनंद देता येत नाही. परंतु निरीक्षण केल्यानंतर कळालं की आता हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून हे सगळं आहे बरं का. वाचून परमेश्वराला माहिती आहे कोणाला आनंद द्यायचा आहे काय वगैरे सगळं पक्का आहे त्यांच्याकडे. त्यांनी काही देवतेकडे बघितलं नाही किंवा प्रपंचाकडे बघितलं नाही. हे फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. उद्या तुम्ही प्रश्न करा, मग देवतेला का नाही दिलं, प्रपंचाला आनंद का नाही दिला, हा प्रश्न पुढे येऊ नये म्हणून हे विश्लेषण शास्त्र सांगताना केलं जातं. मग त्यावेळेला जीवाकडे बघितल्यानंतर जीवालाही आनंद देता येत नाही, कारण की तो अयोग्य आहे. परंतु जर का योग्य केलं तर तो जीव योग्य होऊ शकतो आणि योग्य झालेल्या जीवाला आनंद देता येतो. अयोग्य ते योग्य करीती, योग्यासी परमेश्वर ज्ञान देती, प्रेम देती, स्वरूप प्राप्ती करीती. म्हणजे तो प्रवास त्याचा चालू राहतो. आणि मग या ठिकाणी जीवाचं निश्चिती झाली. तमो निमग्ना जीवा चैतन्य मम ऐसे उपजवी, म्हणजे मी चैतन्य आहे, मी माया आहे असं त्या जीवाला म्हणायला लावलं. आता हा कोण आहे? जीव आहे. आणि चैतन्य कोण आहे? माया आहे. मग जीवाला असं म्हटलं पाहिजे की बाबा चैतन्य महम म्हणण्यापेक्षा जीव महम म्हटलं पाहिजे होतं, म्हणायला लावलं पाहिजे होतं की मी जीव आहे असं म्हणायला लावलं पाहिजे त्याला. मी चैतन्य आहे, मी माया आहे असं म्हणायला लावलं. का बरं? कारण की ते म्हटलं जातं की जर का एखादा डाग लागलेला असेल त्या डागाला सुद्धा काय करावं लागतं? दुसरं काहीतरी माध्यम वापरावं लागतं. जसं तुम्हाला तुमचे हात जर का घाण आहेत तर त्याला काय लावतो आपण? माती लावतो. माती काय आहे? माती सुद्धा काढून टाकायची वस्तू आहे, ती ठेवायची वस्तू नाही आहे. म्हणजे एक दोष फेडण्यासाठी दुसरा दोष लावला जातो आणि मग तो फेडला जातो. एक डाग काढण्यासाठी तुम्ही त्याच्यावर विविध लिक्विड टाकता. आता ते लिक्विड कसे आहेत? ते पण दोषजनकच आहे, तो पण दोषच आहे, परंतु तो लावल्यानंतर तो मूळ दोष आहे तो निघून जातो. म्हणून एक दोष फेडण्यासाठी दुसरा दोष लावला जातो, परंतु तो दोष लावण्याचा उद्दिष्ट वेगळं आहे. जसं त्याचं उदाहरण देतात की हत्तीच्या पायामध्ये ती साखळी बांधलेली असते, कडं घातलेलं आहे. हत्ती जसा मोठा होतो तसं ते कडं काय होतं? लहान होतं, त्याच्या पायामध्ये होतं. मग आता ते काढायचं कसं? मग त्याच्यासाठी काय केलं जातं की ते कापून काढल्या जाईल वगैरे, परंतु काय झालेलं आहे, त्या कड्याच्या वरती त्याचं मांस आलेलं आहे, ते कापताही येत नाही. मग त्याला काय केलं जातं की कड्याच्या या बाजूनी आणि या बाजूनी दुसरे बंद बांधले जातात पक्के, आणि त्याच्यामुळे हा जो कडा आहे त्याच्यावरचा मांस कमी होतं आणि तो थोडासा ढिल्ला होतो आणि मग त्याला त्या पकडेमध्ये घेऊन त्याला कापल्या जातं. म्हणजे हे बंद कापण्यासाठी दुसरे 2 बंद लावल्या गेले. तसं आपल्याला अविद्या नावे बंद आहे, तो जर का नसता तर तमातनंच आपण तिकडच्या तिकडेच प्राप्तीला गेलो असं. एवढं किलोमीटर आपलं वाढलं नसतं, सृष्टीमध्ये याची गरजच नव्हती. पण अविद्या नावे वस्तू असल्यामुळे
इथे आपल्याला काय केलं गेलं, इथे तमातनं इथे आणलं गेलं सृष्टीमध्ये. मग ते आणत असताना हा जीव जर का त्याला सृष्टीमध्ये आणलं तर तो असं होणार नाही की शिस्तीमध्ये गोष्ट होणार नाही की बाबा आम्ही तुम्हाला ज्ञान देऊ, ज्ञानानुसार वागायचं आणि लगेच तुम्ही मोक्षाला जाणार. इतका सोपा प्रवास आहे बरं का. परंतु जीव एवढा सोपा प्रवास करणार नाही. जसं तुम्ही मुलांना म्हटले की एका रांगेत चालायचं सगळ्यांनी, चालणार आहेत का? कोणीतरी मुलगा एक आहे की तो इकडे तिकडे होणार, मग त्याच्यासाठी तुम्हाला एक काठी ठेवावी लागते हातामध्ये. म्हणजे एक पनिशमेंट हा तुम्हाला प्रकार तयार करावा लागला. तुम्ही जर का किती मोठे लोक बसू जेवायला, त्यांना सांगा सगळ्यांना खाली सांडायचं नाही, तरी खाली सांडलेलंच असतं. म्हणजे जीव जो आहे त्याला योग्य विधी सांगितला आणि त्यांनी योग्य विधीच केला असं होत नाही. त्याच्याकडनं काही ना काही चूक होईल. मग चूक होईल तर त्याची शिक्षा कोण करणार? दुःख कोण देणार? परमेश्वर देऊ शकत नाहीत. म्हणून काय केलं गेलं की त्याला देवतेच्या त्या कर्मफळ जे काय आहेत ते कर्मफळ भोगण्यासाठी त्या देवतेंच्या अधीन करावं लागेल. म्हणून देवतेंचे मळ लावावे लागले. कारण की देवता जीवाला बघू शकत नाही. संहार प्रकरणात आपण हा विषय बघितलेला आहे की माया जी आहे ती पण जीवाला बघू शकत नाही. ती अविद्येला बघते आणि मग म्हणते हा इथे जीव आहे म्हणून. फक्त परमेश्वर आणि परमेश्वराचे अप्रोक्ष ज्ञानीयापासून जे जीव आहेत तेच फक्त जीव स्वरूपाला बघू शकतात. देवता 81 कोटी 1.25 लाख 10 देवता जीव स्वरूपाला बघू शकत नाहीत. पण जीवाला ओळखणार कसं? मग तिथे काय केलं गेलं की त्यांना मळ लावले गेले जीवाला. जेवढ्या देवता तेवढे मळ, आणि त्या मळाला बघून ती जीव इथे जीव आहे असं ती ओळखते. मग मायेचा मळ, माया तर अविद्येलाच बघूनच जीवाला ओळखते, पण मायेचाही आद्यमळ लावावा लागला. त्याच्यानंतर विश्वेचाही लावावा लागला मळ. आता विश्वेचा मळ लागला की विश्वदेवता म्हणते हा इथे जीव आहे. आता जेव्हा केव्हा तुम्ही जे जे काही कर्म केलेले आहेत ते सगळे अविद्येवर उमटतात. आपण जे पण काही केलं, जसं मी ते उदाहरण दिलं ना की तुम्ही इथे पैसे जमा केले ते तुमच्या अकाउंटला तिकडे आपोआप जमा होतात, तसे इथे कर्म केले की अविद्येवर ते सगळे उमटतात. तुम्ही जेवढे कर्म करता सगळ्याची नोंद आहे बरं का. एकही म्हणजे आत्ता जे नवीन नवीन आल्यानंतर कोणाला वाटलं ना की एवढंसं मेमरी कार्ड कसं काय असू शकतं आणि त्याच्यात एवढं सगळं मावतं, परंतु ज्यांनी ब्रह्मविद्या अभ्यासलेली आहे त्याला माहिती पाहिजे की आपल्याकडे अविद्या नावाचं मोठं मेमरी कार्ड आहे. त्याच्यावर आपण अनंत जन्माचे, अनंत युगाचे, अनंत चौकड्यांचे, अनंत सृष्ट्यांचे जे काही कर्म केले ते सगळे त्या अविद्येवर सेव्ह आहेत आणि त्यातलं एकही कर्म असं डिलीट होत नाही भोगल्याशिवाय. हे लक्षात घ्या. आपण जे काही सतत असतं ना आपलं, देवा आमचं हे दुःख घालवा ते दुःख घालवा, आणि तत्व काय सांगतं? भोगल्याशिवाय तुमचं कुठलंही कर्म नासत नाही. त्या तुम्ही जर का अजून जर का हे लक्षण स्थळातलं जर का विषय जर का वाचले, त्याच्यात सांगितलेलं आहे की भोग जो आहे तो देवतेचे निमानत सुद्धा नाही आणि निफजत सुद्धा नाही. निफत सुद्धा जीवामुळेच आहे त्या कर्माचा, आणि त्याचा भोग सुद्धा, नाश सुद्धा जीवच करू शकतो, देवता करू शकत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीचं कर्म ते अविद्येवर उमटतं. आता आपण काय आहोत की प्रत्येक व्यक्तीची देहाभिमानिनी वेगवेगळी आहे बरं का. कोणाची अभिमानिनी ही देवता, कोणाची अभिमानिनी ती देवता. मग ज्या देवतेच्या संदर्भात आपण कर्म केले त्या देवतेचं कर्माची निष्पत्ती आपल्याला झाली, ते कर्म अविद्येवर उमटतं, आणि ज्यावेळी त्या कर्माचा भोग येणार आहे भोगायला त्यावेळी त्या देवतेच्या मळावर ते उमटतं. असं ब्लिंक होतं ते, आणि देवतेला कळतं की आता माझा भोग आहे बरं का. आणि मग आपले जे कर्मभोग आहेत ते चालू राहतात की आपण आता चांगले होता आणि एकाएकी डोकं दुखायला लागलं, म्हणजे जी कोणी देवतेचं कर्म आपण जोडलेलं दुःखरूप फुटक्रिया आपण जोडलेली आहे ते डोकं दुखण्याची, मग ती देवता तिच्या मळावर ते उमटतं आणि मग ती देवता बरोबर आपल्याला ते दुःख भोगवते. क्षणात आपल्याला आनंद होतो. म्हणजे सुख दुःख हे आपल्या आयुष्यामध्ये ऊन सावलीप्रमाणे सुरूच आहेत, तर ती देवता भोगवते. पण देवता कशी भोगवेल? मळ लागल्याशिवाय नाही. मग आता मळ कसा लावायचा जीवाला? त्याला काहीतरी खोटं त्यांनी बोलावं लागेल, आणि म्हणून तो जीव असून सुद्धा त्याला म्हणायला लावलं, म्हण मी चैतन्य देवता आहे.
असं म्हटल्यामुळे काय झालं, अन्यथा ज्ञानरूप अयोग्यता त्याला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे तो मळ लागला त्याला. अशा पद्धतीने प्रत्येक विश्वमहम म्हटला ते पुढे येणारच आहे. अशा पद्धतीने मायेने तो जीव तमात असतानाच त्याला म्हटलं की म्हण चैतन्य महम म्हण तू. आता हे परमेश्वराच्याच प्रवृत्तीने माया सगळं करत आहे. आपण आपल्या पद्धतीने वागतो मानव पंथात असून सुद्धा. आपण सगळ्याच गोष्टी काय देवाच्या ऐकत नाही, काही गोष्टी आपण आपल्या मनाच्याच लावतो, बरोबर. मायेचं तसं नाही. माया जसं परमेश्वराची प्रवृत्ती तसाच व्यापार करते. एक सूत सुद्धा इकडे नाही आणि एक सूत तिकडे नाही, इतकं व्यवस्थित तिचं सेवा आहे मायेची. माया उपदेशी पण नाहीये बरं का, परंतु ब्रह्मविद्येचं ज्ञान सुद्धा नाही, पण परमेश्वराच्या आज्ञेमध्ये माया एकदम तंतोतंत आहे. ही मायेची विशेषता मला खूप आवडते. अशा पद्धतीने माया जीवाला चैतन्य महम उपजविते आणि तो जो जीव आहे सुखदुःख रहित आहे. मामाजी आम्हाला याचं उदाहरण सांगायचे की जसं ते लहान मुलांना सकाळची शाळा असली की त्यांना ते उठवल्या जातं, ते लगेच उठतात का एका ह्याच्यामध्ये? नाही, ते उठतात, असे डोळे पण उघडतात आणि तुम्ही तिकडे पाठ फिरवले की लगेच तिथे पाठ टेकवतात, परत लगेच झोपून जातात ते. म्हणजे मायेने जीवाला चैतन्य मग उपजविलं, परंतु ते जीवाने काही लगेच म्हटलं नाही, कारण की जीव सुखदुःख रहित आहे. किती कालावधीपासून आहे त्याचं काही गणित नाही. मग माया कशा प्रकारे त्या जीवाचं ते कार्य सांगितलेलं आहे. ह्याला तमातलं हे जे कार्य आहे की माया जीवाते विकरे संसरे विये प्रसवे हालवी डोचली उगळी आणि लोटी. गर्भाष्टक म्हणतात त्याला. म्हणजे 8 प्रकारचं कार्य तमामध्ये असताना जीवाच्या बाबतीमध्ये घडतं. एक आहे की माया जीवाते विकरे, म्हणजे विकरणे म्हणजे काय, मूळ स्थितीमध्ये बदल होणं. माया म्हणत नाही की मी माया आहे, परंतु जीवासाठी तिला म्हणावं लागलं की म्हण मी माया आहे. म्हणजे आधी विकरे म्हणजे स्वतः आधी ती विकरली. जसं लहान मुलांशी काही बोलताना शिकवताना आधी तुम्हाला ते वाक्य तुम्हाला बोलावं लागतं, म्हणजे तुम्हाला स्वतःत बदल करावा लागतो. तुमच्या बोलण्यात तुमच्या शब्दामध्ये बदल करावा लागतो, तुम्हाला आधी विकरावं लागतं. तसं माया आधी विकरली म्हणजे स्वतः बोलली. माया जीवाते विकरे, स्वतः विकरून जीवाला विकरविते की म्हण तू चैतन्य महम. संचरे म्हणजे जीव अनादी कालापासून एका ठिकाणी पडलेले आहेत, तिथून संचरे म्हणजे या जागेवरून त्या जागेला त्याची जागा बदलते. लहान मूल पटकन उठत नाही तर आपण काय करतो, त्याला बिछाण्यावरून बाजूला काढतो, तेपर्यंत त्याचा आळस काही त्याचा जाणार नाही. संचरे विये, विये म्हणजे तमद्वाराजवळ आणते. आता लक्षात घ्या की हरित माया स्वरूप आहे, म्हणजे मोठं हिरवं पान आहे आणि त्याला एक काळा डाग आहे, म्हणजे त्याला म्हणतात तम. त्या तमाच्या मध्यभागी सगळे जीव आहेत. आता तमाच्या बाहेर त्या जीवाला आणायचं असेल तर तमाच्या कडेला आधी त्या जीवाला आणावं लागणार आहे. जी गोष्ट लोटायची आहे त्याला त्या कडेला आणावं लागतं. तसं विये म्हणजे तमद्वाराजवळ त्या मायेने त्या जीवांना घेऊन आली. प्रसवे मग आधे आणता आधे बाहेर. प्रसवे म्हणजे निम्म जीव स्वरूप तमामध्ये आणि निम्म जीव स्वरूप हरित स्वरूपामध्ये आलेलं आहे. आता जीवाचं स्वरूप किती आहे, 100 ब्रह्मांडे, म्हणजे 50 ब्रह्मांडे तो जीव तमात आहेत, 50 ब्रह्मांडे तो जीव हरित स्वरूपामध्ये आहे. हालवी डोचली उगळी लोटी म्हणजे जीवाला ती काय करते, हालवी म्हणजे सरीसे करी, व्यवस्थित करते. आणि दुसरा एक अर्थ मूळ सृष्टीचा अर्थ येतो की निवडी म्हणजे निवडते. प्रत्येक देवाने जरी सांगितलं की अनंत जीव आहेत, पण एकूण जीव किती आहेत ते देवाला पण माहिती आहे आणि मायेला सुद्धा माहिती आहे. अनंत ब्रह्मांड आहे, तर प्रत्येक ब्रह्मांडात किती जीव पाठवायचे. पहिल्या मूळ सृष्टीला समान जीव पाठवले गेले, सगळीकडे कमी जास्त नाही पाठवले, समान जीव पाठवले गेले. पहिल्यांदाच हे घडू शकतं, दुसऱ्यांदा हे घडत नाही. दुसऱ्यांदा कमी जास्त जीव जाणार, कारण की काही जीव प्राप्तीला जाणार आहेत ते कमी होतील त्याच्यातनं. मग डोचली म्हणजे सावधा करी. आता जीवाने अजूनही चैतन्य महम म्हटले नाही, तर डोचली म्हणजे त्याला सावध करते की अरे जीवा तू चैतन्य महम म्हणायला तुला सांगितलं, तू म्हटलंच नाही. ते जीवाला परत ते म्हणायला लावते. उगळी म्हणजे तमा बाहेर घालते आणि लोटी म्हणजे ज्या ब्रह्मांडाचे त्या ब्रह्मांडी लोटी, केव्हा मळ रचना झाल्याशिवाय नाही.
सगळी मळ रचना कुठे होते? तमाच्या बाहेर. आणि हरित स्वरूपामध्ये, मायेच्या हरित स्वरूपामध्ये ही सगळी मळाची रचना होते. 81 कोटी 1.25 लाख 10 देवतांचे मळ लागतात. आणि त्यानंतर मग जीव ज्या त्या ब्रह्मांडी जीव त्या त्या ब्रह्मांडामध्ये लोटल्या जातात. परमेश्वर प्रवृत्ती माया व्यापार विषय अविद्यात्मक जीव चैतन्य ममैसे घेऊन उठती. आता मायेला परमेश्वराने प्रवृत्ती जाणवली, पण मायेने त्या परमेश्वराच्या प्रवृत्ती अनुसार व्यापार केला की नाही ना? परमेश्वर प्रवृत्तीने माया व्यापार वशे आणि अविद्यात्मक जीव चैतन्य ममैसे घेऊन उठती. म्हणजे परमेश्वराने जसं प्रवृत्ती जाणविली तशाच प्रकारचा व्यापार मायेने केलेला आहे आणि चैतन्य महम म्हणायला जीवाला लावलेला आहे. मायेने जीवाला चैतन्य महम म्हणायला लावलं, पण जीवाने चैतन्य महम म्हटलं की नाही म्हटलं ना? परमेश्वर प्रवृत्तीने मायेने व्यापाराला वश होऊन जे जीवाला चैतन्य महम म्हणायला लावलेलं होतं, तर जीव चैतन्य महम ऐसे घेऊन उठती. जीव सुद्धा एकदम म्हणून टाकतात, हो मी चैतन्य आहे. म्हणजे मी माया आहे असं तो जीव पहिल्यांदा खोटं बोलला. असे एकूण किती मळ रचले? 81 कोटी 1.25 लाख 10. म्हणजे आपण किती वेळा खोटं बोललो? 81 कोटी 1.25 लाख 10 वेळा खोटं बोललो. जर का कोणी म्हणत असेल मी आयुष्यात कधी खोटं नाही बोललो, तर आपली सुरुवातच खोट्याने झालेली. आपल्याला जेव्हा तोंड दिलं देवाने, तर त्याची सुरुवात नामस्मरणाने झालेली नाही, खोटं बोलण्याने झालेली. थोडकं नाही, आपलं खोटं बोलण्याचं ॲव्हरेज खूप चांगलं आहे. 81 कोटी 1.25 लाख 10 वेळा सलग खोटं बोललेलो आहे आपण. म्हणजे अशा पद्धतीने एवढ्या वेळा खोटं बोललो, तेवढ्या वेळा त्या त्या देवतेचे मळ लागले. विश्वमहम म्हटलं की विश्वेचा मळ, अष्टभैरव महम म्हटलं की त्यांचा मळ, शेषशय्या महम म्हटलं की त्यांचा मळ, असा प्रत्येक देवतेचा मळ आपल्याला लागत गेला. चैतन्य महम जीवा जन्म बोलीजे अन्यथा ज्ञान बोलीजे आद्यमळ बोलीजे. आता हे चैतन्य महम म्हणायला लावलं इथपर्यंत ठीक आहे, पण चैतन्य महम का म्हणायला लावलं? त्याच्याने झालं काय? तो जीव आहे आणि त्याला म्हणायला लावलं की मी चैतन्य देवता आहे, तर त्याच्याने झालं काय? ना चैतन्य महम जीवा म्हणजे चैतन्य महम म्हटल्यामुळे जीवाचा काय झालेला आहे? जन्म झाला. म्हणजे तमातला जीव चैतन्य महम म्हणताच तो हरितात आला. हरितात येताच तो चैतन्य महम म्हटला. म्हणजे दोन्ही तिन्ही गोष्टी एकदाच झालेल्या आहेत. जन्म बोलीजे अन्यथा ज्ञान बोलीजे, म्हणजे तो शुद्ध होता तर अन्यथा ज्ञान बोलला. अन्यथा ज्ञान म्हणजे काय? अज्ञान म्हणजे जे माहितीच नाही आहे त्याला अज्ञान म्हणतात. पण अन्यथा ज्ञान म्हणजे काय? जे आहे त्याला ते न म्हणता त्याला दुसरंच काहीतरी म्हणणं. तुम्हाला बासुंदी दिली आणि तुम्ही त्याला म्हटले खीर आहे, ह्याला म्हणतात अन्यथा ज्ञान. ज्याला ते न म्हणता त्याला वेगळं म्हणणं, जीवाला देवताच म्हणणं वगैरे वगैरे, असं त्याला म्हणतात अन्यथा ज्ञान. आणि ते अन्यथा ज्ञान जे आहे ते चैतन्य महम म्हटल्यामुळे त्याला अन्यथा ज्ञान लागलेलं आहे. आणि अन्यथा ज्ञान रूपी अयोग्यता त्याच्या जीवस्वरूपी कार्याला आलेली आहे. ते म्हणतात ना, एक खोटं बोललं की 100 खोटं बोलावे लागतात. पण संसरण प्रकरण वाचल्यानंतर कळतं की एक खोटं बोलल्यानंतर 81 कोटी 1.25 लाख 10 वेळा खोटं बोलावं लागतं. म्हणजे ती सुरुवात झाली. आद्यमळ बोलीजे आणि चैतन्य महम म्हटल्या 3 कामं झालेली आहेत. एक तर जन्म झाला, हरितात आला, त्याच्यानंतर अन्यथा ज्ञानरूपी अयोग्यता लागली आणि आद्यमळ सुद्धा मायेचा त्या जीवाला लागला. अशी 3 कामं चैतन्य महम म्हटल्याने झालेली आहेत. मग फक्त एवढे 3च कार्य झाले का? किंवा चैतन्य महम म्हटल्याने अजून पुढे काय झालं ना? माया सृष्टी जीव, जीवसृष्टी प्रपंच. माया सृष्टी जीव म्हणजे मायेने जीवाचं काय केलेलं? सृजन केलेलं आहे. आणि जीवाने प्रपंचाचं सृजन केलेलं आहे. म्हणजे मायेने जीवाला तयार केलं म्हणजे बनवलं नाही, परंतु काहीतरी तयार करण्यासाठी जीवाला इथे समोर आणलेलं आहे. आपण म्हणतो ना, मी त्याला भाषणासाठी तयार केलं, तसं मळ रचनेसाठी मायेने जीवाला तयार केलेलं आहे. आणि जीवाने पण काय केलेलं आहे? भैरव स्वरूपी म्हणजे जीवसुद्धा त्याच्यासाठी तयार झालेला आहे. त्यांनी सुद्धा भैरव स्वरूपी होऊन ती जी काही भूतं आहेत ती भूतं तो घेऊन आलेला आहे. आता त्याच्यासाठी प्रपंच रचनेचा एक वेगळा निर्णय आहे की भैरव स्वरूपात जी काही 5 भूतं 3 गुण आहेत, 8 भूतं ज्याला म्हटल्या जातात, तर ते भूमी आप अनल वायू खम रज तम सत्व, ह्यातनं ते गंज पडतात म्हणजे भूत द्रवतात. त्याचे 3 गंज होतात. एक मळासाठीचा एक ढीग वेगळा आहे, हा जो स्थूळ प्रपंच आहे ह्याचा एक ढीग वेगळा आहे.
सूक्ष्म प्रपंचाच्या ढिगातनं आपल्याला मळ लागतात, मळ तयार होतात, आणि स्थूळ प्रपंचाच्या ढिगातनं हे जेवढं काही तुम्हाला सृष्टीमध्ये दिसतंय डोळ्याला, हे सगळं स्थूळ प्रपंच आहे. हा स्थूळ प्रपंच त्याच्यातनं तयार होतो. आणि तिसरा गंध दिव्य प्रपंचाचा आहे, ज्याच्यातनं देवत्यांच्या मूर्ती वगैरे ह्या गोष्टी, जे काही पर्वत आहे तो त्याच्यातनं तयार होतो. तो दिसत नाही, दिव्यता म्हणजे तेज त्याच्यामध्ये अधिक असल्यामुळे. अशा पद्धतीने पुढे काय होतं ना, मायाकृत जीव, जीवकृत प्रपंच, म्हणजे मायेने जीवाचं कर्तृत्व केलं आणि जीवाने प्रपंचाचं कर्तृत्व केलं. म्हणजे मायेने काय केलेलं आहे, जीवाचं जीवत्व कार्यरूप केलेलं आहे. आपल्याला तोपर्यंत जीवत्व हा प्रकार नव्हता. सुखदुःख रहित आहे आपण सुखदुःख कधी घालवून बसलं, जेव्हा आपलं जीवत्व कार्याला आलं ना, म्हणजे सुखदुःख ग्राहकत्व भाव हा निर्माण झाला आपल्यामध्ये, की आपलं कोणी समजा काही नुकसान झालं आपलं, व त्यांनी तुमचं नुकसान केलं, काही हरकत नाही, खायची वस्तू आहे, खाल्ली हरकत नाही. परंतु दुसऱ्यांनी आपल्यामध्ये सुखदुःख ग्राहकत्व भाव निर्माण केला, की असं कसं करता तुम्ही, वाया कशाला घाऊ घालता, ते सडलं तरी झालं पण त्याच्या मुखी नाही लागलं पाहिजे, त्यांनी तुमच्याशी कसा वागलेला आहे. मग आपल्याला हो बरोबर आहे, मग आपल्याला दुःख होतं की त्याला नाही गेलं पाहिजे, त्याला भेटलं नाही पाहिजे. म्हणजे काही गोष्टींचा जो भाव आहे, म्हणजे तुम्हाला जेव्हा ब्रह्मविद्या ज्ञान होतं आणि त्याचं तुम्ही आचरण करता, तेव्हा तुमच्यातला सुखदुःख ग्राहकत्व भाव कमी कमी व्हायला लागतो. मान अपमान हा प्रकार कमी कमी व्हायला लागतो. हे सगळ्या गोष्टी त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून आपल्याला दुःख होतं आणि म्हणून आपल्याला सुख होतं. आणि जसं आपला 1 रुपया जरी हरवला तरी आपल्याला त्याच्यामध्ये दुःख आहे, आणि तो भेटला तर त्याच्यामध्ये सुख आहे. पण आमच्या स्वामींच्या समोर एक आसूंची वाखारी ठेवलेली, आमच्या स्वामींना त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. अप्रोक्ष ज्ञानियाचं सुद्धा तसंच आहे, किंवा शाब्द ज्ञान ज्याचं चरित होत आहे त्याचा, त्या व्यक्ती सुद्धा तसंच आहे. 1 दिवस नाही मिळाली भिक्षा तरी हरकत नाही, 2 दिवस नाही भेटली तरी हरकत नाही, 3 दिवस नाही भेटली तरी हरकत नाही. काही सुखदुःख भावच नाही त्याच्यामध्ये, मान अपमानाचा भागच नाही आहे. इथे आपल्याला कोणी पाणी नाही विचारलं तरी आपल्याला, बघा आम्हाला पाणी सुद्धा नाही विचारलं, आम्हाला जेवण सुद्धा नाही विचारलं, लगेच आपण अस्वस्थ होतो. सुखदुःख ग्राहकत्व भाव आपला कार्यरूप होऊन जातो. तो भाव कार्यरूप केल्यामुळे काय होतं, की मायाकृत जीव, मायेने जीवाला त्या जे काही सुखदुःख मतीचे, त्याच्या सुखदुःख ग्राहकत्व भाव त्याचा निर्माण केला, त्याच्यामध्ये तो दिला, आणि जीवकृत प्रपंच म्हणजे जीवामध्ये सुद्धा ते कार्यरूप झालं. आणि जीवाने काय केलं, ते जे काही भूत त्यांनी आणलेली आहेत 8, आता विश्व मळाचं समजा तयार होत आहे, तर त्या भूतांचा त्यांनी काय केलेलं आहे, सांघात केलेला, म्हणजे त्याला डाग दिलेला आहे. जर का आपल्याला हार घालायचा आहे आणि आपण फुलं आणली तर ते काय करावे लागतील, ते ओवावे लागतील. त्याला म्हणतात सांघात करणं. जे जे वेगवेगळी फुलं आहेत त्याला तुम्हाला एका माळेमध्ये, एका धाग्यामध्ये ओवावं लागेल. तसं जी काही सुटे सुटी भूतं आहेत, भूतं म्हणजे ती भूतं नाही बरं का, ती स्मशानातली वगैरे ती भूतं नाहीत. हे जे काही प्रपंच आहे, त्या प्रपंचाचे जे काही 8 जे सांगितले त्याला भूतं म्हटलेलं आहे. मग त्यांना सांगात दिल्या जातो, म्हणजे त्याला डाग दिल्या जातो, त्याची एक माळ तयार केल्या जाते असं समजा तुम्ही. आणि पुढे काय होतं ना, माया कार्य जीव, जीव कार्य प्रपंच, म्हणजे मायेने जीवाच्या मती चेतविल्या. म्हणजे एखादं शस्त्र तयार झालेलं आहे, पण ते शस्त्र वापरण्यासाठी तुमच्यामध्ये हिंसकपणा असला पाहिजे. हिंसकपणा नसेल तर तुम्ही त्या शस्त्राचं काहीच करू शकत नाही. आलं लक्षात तुमच्या? जर का तुमच्या हातात शस्त्र असेल तर तामसपणा तुमच्यामध्ये असला पाहिजे, तरच ते शस्त्र तुम्ही चालवू शकता. तसं भूतांचा सांघात झाला, परंतु जीवाच्या मती अजूनही कशा आहेत, वाईट नाही आहेत, चांगल्या मती असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठला भावच नाही आहे तो, त्याच्यामुळे तो सांघात तो अंगावर घेऊ शकत नाही. म्हणून इथे सांगितलं माया कार्य जीव, जीव कार्य प्रपंच, म्हणजे मायेने काय केले, जीवाच्या मती चेतविल्या. म्हणजे जीवाकडे मुळातच त्या गोष्टी आहेत. का आहेत? कारण की अविद्या नावे कुवस्तू असल्यामुळे आपल्याकडे ते सुद्धा आहे. मती म्हणजे अधमती सुद्धा आहे, अधमगती सुद्धा आहे, अधरती सुद्धा आहे. त्या मती मायेने चेतविल्या, आणि अधमती म्हणजे अधविचार आपल्याला सुरुवात झालाय. अधमती असल्यामुळे अध काय झालं, गती निर्माण झाली, म्हणजे त्यानुसार आपण वागायला लागलो. आणि अधरती, आणि त्याच्यात रममान सुद्धा व्हायला लागलो. म्हणजे वाईट काम केल्याचं आपल्याला दुःख नाही, आज सुद्धा नाही आहे. वाईट काम केल्याचा आपल्याला आनंदच आनंद आहे. स्मरणाचा आनंद येणार नाही, पण एखाद्याशी भांडून त्याला गप्प केल्याचा आनंद आपल्याला येतो, की मी त्याला चांगलंच गप्प केलं.
म्हणजे आपण आध गोष्टींमध्ये जास्त रमतो, म्हणून ते कार्य मायेने त्यावेळेला निर्माण केलेले आहेत. आणि जीव कार्य प्रपंच म्हणजे जीवाने काय केलं, जो काही सांगात मळाचा तयार केलेला आहे विश्वमाळासाठी, समजा तो सांगात त्यांनी भूतांचा तो गळ्यात घालून घेतला, हार समजा तो आहे, आणि तो म्हणाला विश्वमहम. परत सांगात केला, परत जीवाने भैरवस्वरूपी भूता आणली, आता अष्टभैरवाचा मळ तयार होतो आहे. आता त्या ठिकाणी त्या अष्टभैरवाचा मळ रचल्या गेला आणि प्रकृती महम वगैरे असं सगळं एक एक मळ तयार करून ते देवता मी आहे असं तो खोटं बोलायला लागला. खोटं बोलला की त्या देवतेचा मळ त्या जीवाला लागला. अशा प्रकाराने 81,10 देवतांचा मळ त्या जीवाला लागलेला आहे. या परी माया जीवा ते जन्मुनी आपण उदासीन होय परिसूत्रा ते नसंडी. मग अशा प्रकारे ही जीवाची मळ रचना सुरुवात झाल्यानंतर मग माया निर्व्यापार झाली असेल न. या परी म्हणजे मागे जी काही परी सांगितलेली आतापर्यंत मळ रचना कशी होते, काय होते, जीवाला तमातनं आणल्या जातं, अशा पद्धतीने माया जीवा ते जन्मोनी म्हणजे हरित स्वरूपात तिला आणलं. त्या जीवाला हरित स्वरूपामध्ये ही मळाची रचना सुरू आहे. जन्मोनी आपण उदासीन होय म्हणजे जीवाला कार्यरूप करून दिला, आता ती बाजूला बसलेली आहे. जसं तुम्ही लहान मुलांना बगीच्यामध्ये नेऊन सोडून देता, ते खेळत राहतात, तुम्ही लांबून दुरून लक्ष ठेवता. पर सूत्रा ते न संडी म्हणजे उदासीन होय म्हणजे तुम्ही त्यांच्या खेळात जात नाही, पण लांबून दुरून त्यांच्यावर लक्ष आहे, दृष्टी आहे. ह्याला म्हणतात परिसूत्रा ते न संडी म्हणजे सगळे सूत्र कोणाच्या हातात आहेत, मायेच्याच हातात. मायेच्याच सगळ्या पद्धतीने ते कार्य होणार आहे. मरचना कुठेही काही गोंधळ होणार नाही. हे सूत्रा ते न संडी. जीव मायेचे अधीन होय का प्रपंचासी अधीन होय मध्य असण्याची नाही. मग आता तमा बाहेर जीव कशाशी राहिला बरं. आतापर्यंत जीव कशाच्या आश्रित होता, तमाच्या आश्रित म्हणजे मायेच्या आश्रित होता. आता तमात गेल्यानंतर कशाच्या आश्रित झाला तो न. इथे सांगतात जीव एक तर मायेला अधीन असतो नाही तर प्रपंचाला अधीन असतो. मध्ये असण्याची नाही म्हणजे हे वचन इतकं गहन आहे. एका प्रकारे जर का बघितलं आपण की एक तर आपण मायेच्या किंवा प्रपंचाच्या अधीन आहोत, परंतु मध्य जो आहे, मध्य काय आहे, परमेश्वर. ते परमेश्वर या परमेश्वराच्या किंवा परमेश्वर आज्ञेच्या अधीन आपण कधीच नसतो. एक तर मायेच्या अधीन म्हणजे देवतेच्या अधीन. माया म्हणजे कोण आहे, देवता. आपण देवतेच्या अधीन म्हणजे कर्मफळांच्या अधीन आहोत, कर्मभोगाच्या अधीन आहोत, सुखदुःखाच्या अधीन आहोत. का प्रपंचासी अधीन होय आणि त्यातला जो वेळ आहे तो आपण प्रपंचाला देतो आहोत. म्हणजे आपल्या दोन्हीकडे वेळ देणं चालू आहे. मग सत्संगाला का नाही आले न. मध्ये असण्याची नाही तर काही मध्ये आम्हाला काही साधता येत नाही. एक तर आम्ही दुःख भोगू शकतो, सुख भोगू शकतो, नाही तर आम्ही प्रपंच करू शकतो. त्याच्यात देवधर्म म्हटलं तर आम्हाला वेळ नाही असं स्पष्ट सांगितलं जातं. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा तिसरा जो ठाय आहे जीवा म्हणजे मायेच्या वेगळा, देवत्यांच्या वेगळा आणि प्रपंचाचा वेगळा जो मध्य आहे, या वेगळ्या आपल्याला राहायचं आहे. मायेच्या वेगळंही राहायचं आहे आम्हाला आणि प्रपंचाच्याही वेगळं राहायचं आहे. आता आम्ही इतक्या दिवस मायेच्या अधीन होतो, इकडे आलो तर प्रपंचाच्या अधीन झालो. पण आता प्रपंचाच्या अधीन संवार झालं की परत मायेच्या अधीन होणार. मध्ये असण्याची नाही. परमेश्वरापर्यंत आम्ही पोचलो पाहिजे. हे कधी पोचू तर त्यासाठी मग संसरण प्रकरणात आपल्याला अस्थिप्रारी प्रकरणामध्ये जावं लागेल. मग तो मध्ये आपल्याला साधल्या जाईल की मग परमेश्वर त्याशी पुनरपी आपला संबंध देतील. हा मध्ये आपला साधल्या जाईल. परंतु इथे काय आहे की प्रपंचाचे अधीन होय मध्ये असण्याची नाही. सध्या तुर्तास असंच आहे जीवाचं. एक तर मायेच्या अधीन म्हणजे हरित स्वरूप, हरित मायेच्या अधीन तो जीव आहे. किंवा प्रपंचाची रचना झाल्यानंतर, सृष्टीची रचना झाल्यानंतर तो जीव प्रपंचाच्या अधीन म्हणजे कर्मफळामध्ये जाणार आहोत. आता आपण कशाच्या आश्रित आहोत, आपण या देहाच्या आश्रित आहोत. देह म्हणजे काय आहे, प्रपंच आहे. या देहा वेगळा आपण राहू नाही शकत. इथून जरी आपण निघालो, मृत पावलो तर ते काय होतं, मग अतिवाहिके फळासी नेती म्हणजे ते अतिवाहिके नावाचं परत आहे. किंवा नरकाचे प्रकार आमच्या स्वामींनी सांगितले. तिथे विचारलं गेलं महादाईसांनी, बरं देवा मग असं त्याचं देह जळून जात नाही का. स्वामी सांगतात बाई ते यातना देह की, जे तिथे सुद्धा ते प्रपंचाचं देह यातना भोगण्यासाठी म्हणून खास तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते जीव जातो.
म्हणजे अशा पद्धतीने इकडे तिकडे ह्या स्थूल प्रपंच किंवा मायेच्या स्वरूपामध्ये आपण अनंत सृष्टीपर्यंत असंच चालत आलेलो आहोत. मग पुढे काय होतं, जन्मला सांता जीव क्षणपर्यंत शुद्ध असे, म्हणजे तमा बाहेर पडल्यानंतर जीव मग शुद्धच राहिला असेल ना. इथे सांगतात जन्मला सांता जीव म्हणजे जन्मला असता जीव क्षणपर्यंत शुद्ध असे, म्हणजे एका क्षणापर्यंत तो शुद्ध होता. आणि मग मयळे म्हणजे त्याला वासनेचं मळीनत्व आलं, म्हणजे मला वस्त्र पाहिजे किंवा मला मान सन्मान पाहिजे. आत्ताच्या भाषेमध्ये आपण समजून सांगतोय, तिथे काय पाहिजे, मळ पाहिजे. मी चैतन्य महम आहे हे मळीनत्व त्याला आलं, मी विश्वमहम आहे हे त्याला मळीनत्व आलं. अशा प्रकारे थोड्या क्षणापर्यंत शुद्ध होता आणि परत त्याला, जसं आपण आत्ता जेवलो, आत्ता जेवल्यानंतर तुम्हाला लगेच जर का विचारलं संध्याकाळी काय बनवायचं, संध्याकाळी मला जेवायचंच नाही, आपण त्या भूमिकेत असतो बरं का. मग संध्याकाळ झाल्यानंतर परत भूक लागते, म्हणजे क्षणपर्यंत, म्हणजे दुपारी 12 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत एक क्षण जर का पकडला तर तेवढ्या वेळेपर्यंत आपण निश्चिंत असतो. 8ला परत भूक लागते. क्षणपर्यंत शुद्ध असे, एवढा कालावधी लागलेला नाही मळासाठी. मळ हा विश्वमळ तयार झाला, तो काय केला, तो त्यांनी स्वतःला लावून घेतला, विश्वमळ म्हटलं, विश्वेचा मळ लागला की लगेच पुढचा लगेच मळ लागावा यासाठी परत तो हे म्हणतो की मला वस्त्र पाहिजे वगैरे वगैरे असे परत उल्लेख त्याला होतात. मग मयळे आणि मग तो मळ तयार करतो आणि ते मळ स्वतःला लावून घेतो आणि तो मळतो. चैतन्य मृत्तिकापर्यंत मयळे चैतन्यासेवे जीव मृत्तिकापर्यंत मयळे, अशी मळण्याची मर्यादा कुठपर्यंत ना. चैतन्य म्हणजे संलग्न जो आहे तो मृत्तिकापर्यंत मळतो, म्हणजे यक्षणीच्या जडत्वापर्यंत दुःख प्राप्त करू शकतो. मळणं म्हणजे काय, दुःख प्राप्त करून घेणे, म्हणजे जडत्वाच्या दुःखापर्यंत तो संलग्न जाऊ शकतो. आणि चैतन्यासेवे जीव मृत्तिकापर्यंत मिळेल. चैतन्य म्हणजे संलग्न, त्याच्यासोबत हा जीव कुठे जातो, तो सुद्धा त्या जडत्वापर्यंत पोहोचतो. आता संलग्नामुळे जीव कसा जातो, मुळात जीव जीवाच्याच कर्तृत्वामुळे जात असतो, परंतु जीवाने जो उल्लेख केला तो संलग्न त्याला परत आठवण करून देतो की या व्यक्तीशी भांडायचं आहे, ह्याला मारायचं आहे आपल्याला, ते संलग्न आठवण करून देतो आणि आपल्याला ते आठवताना त्याची क्रिया आपण पूर्ण करतो. आपली क्रिया संलग्न पूर्ण करतो आणि संलग्नाचं चेष्टकत्व आपण पूर्ण करतो. म्हणजे दोघंही एकमेकांच्या मदतीने कुठे जातात, जडत्वापर्यंत जाऊ शकतात. शेवटचं जे काही दुःख सांगितलेलं जडत्व तिथपर्यंत, म्हणजे काळाचे आणि अर्थाने दुःखाचे आणि अर्थे जडत्व मोठं एक कर्मफळ आहे, तिथपर्यंत तो जीव जातो. आता जीवा संलग्नाला मळीनत्वच आहे का न, ह्याच्यामध्ये उजळणं सुद्धा आहे की चैतन्यापर्यंत उजळेन, चैतन्याचे जीव चैतन्यापर्यंत उजळे. म्हणजे या दोघांनी जर का ठरवलं तर मायेच्या चिज्जड फळापर्यंत संलग्न जाऊ शकतो आणि संलग्नासोबत जीव सुद्धा जाऊ शकतो. मायेची जर का विद्या झाली किंवा मायेचा बहिर्यागाचं आचरण जर का यथायुक्त केलं तर मायेच्या त्या सुख फळापर्यंत सुद्धा तो जाऊ शकतो. जडत्व हा दुःख फळाचा शेवट आणि चिज्जड स्वरूप जे आहे ते सुख फळाचा तो शेवट, असे दोन्ही टोकाला तो जीव पोचू शकतो आणि संलग्न सुद्धा पोचू शकतो. म्हणजे जीवा आणि संलग्नाला दोघांना उजळणं सुद्धा आहे आणि मळणं सुद्धा आहे. तर जीवा आणि संलग्नाचं दोघांचंही मळीनत्व सारखंच आहे का ना. आनाचा करणा तयासे अभिमान. आनाचा म्हणजे जीव वास्तविक मळतो, पण संलग्न त्याच्या मळीनत्वामुळे तो दुःखी होतो. आनाचा करणा म्हणजे जीवाचा उल्लेख आणि संलग्न सुद्धा जीवासोबत काय करतो, तशा प्रकारे मळ रचना करतो. तुम्ही जे जे उल्लेख करतात ते सर्व संलग्न. आता संलग्न कोण आहे, संलग्न हा मायेचा अंश आहे. आपण काही मोठे व्यक्ती नाही आहे. इथे मोठी व्यक्ती झाल्यानंतरच त्याचा पी असतो की नाही, तो त्याचे सगळे शेड्यूल सांगतो, आज काय आहे, कुठे जायचं आहे, उद्या कुठे जायचं आहे, सगळं त्याच्याकडे नोंद आहे. तसं आपण कुणी मोठे नसताना आपल्याला तेव्हा सृष्टी रचनेकाळी तमामध्येच आपल्याला संलग्न म्हणजे मायेचा अंश आपल्यासोबत दिलेला आहे. तो आपला पी असल्यासारखाच आहे. आपल्या सगळ्या उल्लेखांची, मानसिक वाचिक उल्लेखांची नोंद तो ठेवतो. त्याला सगळं आपल्या कर्माचं ज्ञान बऱ्यापैकी आहे आणि ते कर्म तो आठवण करून देत असतो आपल्याला की बाबा हे कर्म करायचं आहे, हे कर्म करायचं. तुम्ही म्हणता बरं झालं मला आठवलं. तुम्हाला काहीच आठवत नसतं,
तुम्हाला तो संलग्न ते चेष्टकत्व करून देत असतो, आठवून देत असतो आणि मग त्यानुसार आपण ते कार्य करत असतो. पण संलग्न चेष्टकत्व काय करून देतो ना, जीवाने तो उल्लेख केलेला असल्याशिवाय संलग्न चेष्टकत्व करू शकत नाही. मग आपण उल्लेख करतो की मला अमक्याला जेव घालायचा आहे, उल्लेख केला मानसिक, आणि मग ती व्यक्ती दिसल्यानंतर अरे मला यांना जेव घालायचं आहे, मला यांना सांगायचं आहे, म्हणजे वाचिके होतं. हे कधी आठवतं जेव्हा तो संलग्न तुम्हाला चेष्ट करून देतो. तुम्ही चेष्टकत्व केलं, आनाचा करणा म्हणजे जीवाचा करणाचा तयासी अभिमान, संलग्नतेचा अभिमान घेतो की या जीवाला जेव घालायचं आहे अमक्या जीवाला, तर तो अभिमान तो घेऊन ठेवतो. म्हणजे जीवाच्या कर्तृत्वाचा संलग्नाला अभिमान. जीवाचं मळीनत्व वास्तविक आहे, संलग्नाचं मळीनत्व हे फक्त वरवडे आहे. संलग्न काय मळीनत्वा ते पावत नाही, पण जीव मात्र मळीनत्वा ते पावतो. किंवा आनाचा करणा ते असे अभिमान उलट. आता आपण हे करूया की जीवाने उल्लेख केला आणि संलग्नतेचा अभिमान घेतो. आता उलट अर्थ करूया की संलग्नाने चेष्टकत्व केलं, आनाचा करणा म्हणजे संलग्नाचं चेष्टकत्व, तयाचा अभिमान, आनाचा करणा तयासी अभिमान म्हणजे जीवाला अभिमान. संलग्नाने जर का एकदा एखादं चेष्टकत्व करून दिलं ते आपण सोडून देतो का? नाही. आपल्याला आठवलं जे संलग्नाच्या चेष्टकत्वाचा आपण पण अभिमान घेतो आणि ते कार्य पूर्णत्वास नेतो, ते काही मध्ये सोडत नाही. मग जीव प्रपंचा ते रची. मग अशा प्रकारे जीवकृत झालं, जीवकृत प्रपंच वगैरे वगैरे सगळं जे सांगितलेलं आहे, आनाचा करणा तयासे अभिमान, मग त्याचं कार्य कुठलं बरं? तर त्याचं कार्य आहे प्रपंचाची रचना. मग पुढे सांगतात मग जीव प्रपंचाते रची. मग म्हणजे जीवाचं सगळं हे कर्तृत्व झालं, मळरचनेचं सामर्थ्य मायेने त्याला दिलं. परत सुरुवातीपासून आता आपण आलो. आता मग जीव प्रपंचाते रची, प्रपंचाची रचना करतो. स्वामींनीच प्रश्न केला आणि स्वामींनीच उत्तर दिलेलं आहे. का रची? आता या सगळ्या वचनांना आपण स्वतः शंका देतोय, पण या वचनाला देवानी शंका दिली की मग जीव प्रपंचाते रची, तर का रची? जे अधमती अधगती अधरती म्हणून रची, म्हणजे कसं काय रचतो बरं? त्याच्याकडे कुठलं सामर्थ्य आलं? त्याच्याकडे कुठलं? तो सामान्य जीव आहे, रंक आहे. मग त्यांनी याची मळाची रचना कशी केली, कशा पद्धतीने केली? जे अधमती अधगती अधरती या 3 गोष्टी मायेने त्याला दिलेल्या आहेत. मळ रचनेचं सामर्थ्य त्याला दिलेलं आहे, मागीलच वचनात सांगितलेलं आहे. आणि मग त्याने ते म्हणून त्यांनी त्या मळाची रचना केलेली आहे. काही सेन रची, काही सेन रची म्हणजे एक तर पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलं की का रचतो बाबा, मळच का रचतो, चांगल्या गोष्टी काय नाही रचत. अधमती अधगती अधरती असल्यामुळे ते मळाची रचना तो करतो. परंतु ते रचण्यासाठी काहीतरी सामर्थ्य पाहिजे ना. काही सेन रची. परत स्वामींनी प्रश्न केला, सामर्थ्य कुठून आलं? न त्या सामर्थ्याती म्हणजे माया त्या जीवाला मळरचनेचं सामर्थ्य देते, दिलं. म्हणून त्या ठिकाणी तो जीव त्या मळाची रचना करू शकतो, तो अन्यथा करू शकत नाही. मग कशा प्रकारे मळाची रचना करतो? मग जीव नाही तेची एक म्हणजे नव्हतेची एक, जे नाहीच आहे, म्हणजे मळ नाहीच आहे. परंतु जीवाने काय केलं, तिकडून भूता आणली. म्हणजे एखादा पदार्थ आहे, तांदूळ आहे, तो भात आहे का? तो भात नाही आहे, फक्त तांदूळच आहे. तुम्ही काय केलं, त्याला धुतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याला शिजवलं आणि तांदळाचा तुम्ही भात तयार केला. म्हणजे जे नव्हतं ते तुम्ही तयार केलं. म्हणून म्हटलं की जीव नाही त्याची एक, जे नव्हतंच, मळ नव्हताच, त्याची एक गंधर्व नगराकार. गंधर्व नगर म्हणजे काय? म्हणजे सवेची हात भवंडलिया दिसे आणि सवेची न दिसे. जर का असा हात फिरवला की लगेच दिसतं सगळं, आणि असा हात फिरवला की सगळं अदृश्य होतं. जसं तुम्ही असं रांगोळी काढली की रांगोळी दिसते लगेच, नव्हती तिथे, तुम्ही असा हात करून काढला. तोच हात जर का तुम्ही उलटा फिरवला तर, पुसली तर काय होईल? न दिसे. म्हणजे एक गंधर्व नगराकार म्हणजे जादुई नगरासारखंच आहे, क्षणात दिसतं आणि क्षणात नसतं. अशा प्रकारे गंधर्व नगराकार विश्वरची म्हणजे विश्वमळाची रचना जीव करतो. मायेचा आद्यमळ जीवाने तयार केला नाही, तो जीवाला आपोआप लागला. तमातनं बाहेर येता येताच कुठे आलं? ते
चैतन्यमम जीवा जन्म बोली जे अन्यथा ज्ञान बोली जे आद्यमळ बोली जे या वचनामध्ये ते आलं. आणि आता विश्वमळ रची तया माझी रेगे, तो विश्वमळ स्वतःला तो स्वीकारतो, तादात्मक होय म्हणजे त्याच्यात रममान होतो. की बा जसं तुम्ही नवीन सोफा वगैरे घेतला की काय करता, त्याच्यावर बसता आणि त्याचा आनंद घेता की नाही, थोड्या वेळ का होईना आनंद घेतो आपण. म्हणजे रमणरूप होणं, तादात्मक त्याच्यामध्ये होणं, मी विश्व देवता आहे असं थोड्या वेळासाठी त्याला वाटतं. विश्व महम ऐसे बुजे म्हणजे मी विश्व देवता असं त्याला वाटतं. आणि काही वेळाने तो मळ नाहीसा होतो. नाहीसा होतो म्हणजे दिसायला नाहीसा होतो, वांचून त्या जीवाला तो लागला. आता मळ आता फक्त दिसणार नाही, मेसेज सेव्ह झाला तो कुठेतरी इनबॉक्समध्ये असतो. तशा प्रकारे जीव स्वरूपावर हे मळ लागत राहतात, प्रत्येक देवतेचा मळ. मग पुढे जीव नाही त्याची एक गंधर्व नगराकार, तशाच प्रकारे मळाची रचना करतो अष्टदा प्रकृती रची. म्हणजे आता अष्टभैरवाचा मळ रचल्या जातो. तया माझी रिगे तादात्मक होय रमणरूप होतो. आणि प्रकृती रमाईसे बुजे म्हणजे अष्टभैरव देवता ते मी असं मनातल्या मनात तो उल्लेख करतो, आनंद घेतो. आणि विश्व मळासारखाच अष्टभैरवाचा मळ सुद्धा त्याला लागतो आणि तो अदृश्य होतो. मग जीव नाही त्याची एक गंधर्व नगराकार. आता तिसऱ्यांदा सांगतात परत जीव मळाची रचना करतो, अनेकदा विकृती रची. अनेकदा विकृती म्हणजे अनेक वेळा, विकृती म्हणजे वेगवेगळे, अनेक वेळा वेगळे. म्हणजे शेषशय्या आणि ब्रह्मादिक म्हणजे किती 9 कोटी 1.25 लाख देवतांच्या मळाची रचना तो जीव टप्प्याटप्प्यानेच करतो. इथे फक्त आपल्याला वचनाची संख्या जास्त व्हायला नको, कारण हेच वचन पाठ होत नाहीत आपले. म्हणून देवाने तेव्हाच काळजी केली की 4 वचनातच मळ रचना सांगून टाकलेली आहे. मळ रचना कशी होते ते इथे या एका वचनात 9 कोटी 1.25 लाख देवतेच्या मळाची रचना होते हे सांगून टाकलेलं आहे. परंतु होताना ती पृथक पृथक होत असते. शेषशय्याचा मळ, लक्ष्मीचा मळ, मग तिच्या दासीचा मळ, अशा पद्धतीने ते क्रमाने सगळं ते होतं. म्हणजे 1.25 लाख वेळा तो त्या त्या देवतेचं नाव घेऊन महम 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 म्हणतो. मग 9 कोटी वेळा नाव घेतो की महादेव देवता ते मी, विष्णू देवता ते मी, आणि पुढे ब्रह्मदेवता ते मी. मग त्यांचे सेवक पत्न्या वगैरे असं सगळं ते चालू राहतं. मग अनेकदा विकृती रची तया माझी रेगे तादात्मक होय, त्या त्या देवतेच्या मळाची रचना करतो, त्याच्यात रममान होतो. आणि विकृती रमायसे बुजे म्हणजे त्या त्या देवतेचं नाव घेऊन त्या त्या देवता मी आहेत असं तो म्हणतो. मग जीव नाही त्याची एक. आता 4थं वचन सांगतात परत जीव गंधर्व नगराकार विश्वरची अनेकदा विकृती रची. पहिल्या वचनात काय सांगितलं, गंधर्व नगराकार विश्वरची. दुसऱ्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे, अष्टदा प्रकृती रची. तिसऱ्या वचनात सांगितलेलं आहे की अनेकदा विकृती रची. आणि या 4थ्या वचनात सांगितले अनेकदा विकृती. 2 वेळा विकृती. विकृती म्हणजे काय, आत्ता जो विकृती हा शब्द तुम्हाला अर्थ माहिती तो नाही. विकृती म्हणजे विचित्राहून विचित्र, वेगळ्याहून वेगळे. म्हणजे इथे 72 कोटी देवतेंचे मळ आहेत. म्हणजे कोण कोण, स्वर्ग, अंतराळ, अष्टदेवनी आणि कर्मभूमी, अशा एकूण किती देवता झाल्या या 72 कोटी. म्हणजे पहिल्या स्थानीच्या देवता किती 13 कोटी आणि 4थ्या स्थानीच्या 33 कोटी, 5व्या स्थानीच्या 9 कोटी. बरोबर आहे. अशा या सगळ्या देवता मिळून या 9 कोटी 33 कोटी 13 अशा मिळून किती झाल्या या 81 कोटी देवता झाल्या. ह्या एवढ्या 81 कोटी देवतांच्या मळाची रचना म्हणजे 81 कोटी वेळा तो बोलतोय. म्हणजे आता 9 कोटी आपल्याला बाजूला त्याच्यामध्ये करायचे आहेत. इथे किती होतील आता 72 कोटी देवता आहेत. 72 कोटी वेळा तो बोलतो की आमकी देवता ते मी, तमकी देवता ती. वेगवेगळ्या मळांची रचना म्हणून विचित्राहून विचित्र म्हणून विकृती अनेकदा तो रचत जातो आणि त्याच्यात रममान होत राहतो. अशा प्रकारे विकृती रमायसे भुजे या परी मनुष्यपर्यंत मैळे. म्हणजे विश्व देवतेपासून चालू झालेला प्रवास जीवाचा, तसा तर आद्य मळापासून सुरू झालेला प्रवास एकेका देवतेचे मळ लागत लागत यक्षिणी देवतेच्या मळापर्यंत तो जीव येतो आणि यक्षिणी देवतेचाही मळ लागतो. सगळ्यात शेवटची देवता यक्षिणी, सगळ्यात पहिली देवता माया.
मग जीव चतुर्विधा कर्मफळा जाती. मग आता ही मूळ सृष्टीला म्हणजे हरित स्वरूपामध्ये ही मळाची रचना झाली. आता ब्रह्मांडाची रचना पण इकडे होत गेली. इकडे मळाची रचना झाली एका गंजामध्ये. गंज म्हणजे ढीग. दुसरा ढीग कसला आहे? स्थूळ प्रपंचाचा आहे. इकडे मळ जसे तयार होतात तसं तसं तिकडे काय होतं? या स्थूळाची म्हणजे सृष्टीची, ह्या पृथ्वीची रचना सुरू आहे. एका बाजूला महिला वर्ग, एका बाजूला भाजी ठेवलेली आणि एका बाजूला चपात्या सुरू आहेत. दोन्ही चालू असतात एकाच वेळेला. तसं एकाच वेळेला 3 गोष्टी चालू आहेत. भात पण आहे ठेवलेलं इकडे. तसं इथे सूक्ष्म मळाची रचना म्हणजे त्याचा गंज आहे, मळ रचना सुरू आहे. एकीकडे स्थूळाची रचना चालू आहे आणि एकीकडे दिव्य प्रपंच पण सुरू आहे. अशा प्रकारे एकाच वेळेला 3 गोष्टी घडतात आणि ह्या सृष्टीची रचना होणं आणि यक्षिणीचा मळ लागणं एकाच वेळेला होतं. मागे पुढे नाही आहे. जसं सत्संगाला लोक वेगवेगळ्या वेळेला येतात ना, कोणी पहिले येतं, कोणी नंतर येतं, कोणी एकदम शेवटी येतं. तसं नाही, एकाच वेळेला सगळे येत असतात. तसं एकाच वेळेला विश्वमळ एकाच वेळेला तिकडे लागलेला आहे सगळ्या जीवांना, जेवढे अनंत जीवांना एकाच वेळेला. आणि आपण सगळेजण अनंत ब्रह्मांडीचे जीव, आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, सगळे आपण एकाच ठिकाणी राहत होतो. तम नावाच्या कॉलनीत आपण राहतो. त्याच्या हरित नावाच्या त्या स्वरूपामध्ये सगळ्यांनी एकदाच मळ रचना केलेली, सामूहिक मळ रचना त्या ठिकाणी झालेली आहे. आणि मग ज्या त्या ब्रह्मांड त्याच वेळेला ते ब्रह्मांडही तयार झाले, सृष्टी तयार झाली. मग ते जीव त्या त्या सृष्टीमध्ये टाकले गेले. पण टाकताना कसे टाकले गेले? मग जीव चतुर्विधा कर्मफळा जाती. म्हणजे जे जे त्यांनी भोग जोडलेले आहेत मूळ सृष्टीमध्ये येते. मूळ सृष्टीला त्यांनी जे जे कर्म जोडलेले आहेत उल्लेखाने, वाचिकेने किंवा अजून कशाने, आणि सोबतच आत्ता प्रवाही सृष्टीचा विचार केला तर आता आपण कर्म भोगता भोगता संवार झाला, आपण तमात गेलो. आता परत जैसी असली तैसी सृष्टी रची. त्यावेळेला आपण ज्या कर्म पाळत आहोत त्याच कर्मफळात आपण येणार. आणि आता जर का महासंवार झाला तर आपल्याला कळणार सुद्धा नाही की महासंवार झाला. आपण सगळे बसलेलो आहोत असंच. आपण बोलता बोलता महासंवार होऊन पण गेला असेल तर आपल्याला कळणार नाही, काहीच कळत नाही. एकदम अलगद आपण इथून नेऊन डायरेक्ट तमामध्ये आपल्याला टाकतात आणि तमातनं एक विशिष्ट कालावधी गेला की परमेश्वराची प्रवृत्ती होणार, सृष्टीची रचना होणार आणि आपण परत जसेच तसे बसलेलो असतो. म्हणजे सेकंड काटा जर का 9वर असेल तर तो जेव्हा सृष्टीची रचना तेव्हा 9वरच असेल, लगेच 10वर जाईल. अशा प्रकारे जैसी असली तशी सृष्टी रचतात. म्हणजे आपण ज्या कर्मफळात आहोत त्याच कर्मफळात जाणार. आपण नरकात आहोत आणि चुकून देवता स्वर्गात टाकेल आपल्याला, असं होणार नाही. मग जीव चतुर्विधा कर्मफळा जाती. 4 प्रकारचे कर्मफळ आहेत, त्याच्यामध्ये तो जीव जातो. हे 4 कर्मफळ कुठले ना? स्वर्ग, नरक, कर्मभूमी आणि मोक्ष. हे चतुर्विध कर्मफळ आहेत. स्वर्ग म्हणजे इथून कर्मभूमीपासून स्वर्गस्थानापर्यंत जे काही आहे त्याला स्वर्ग म्हणतात. नरक म्हणजे मनुष्य देहा खालू, त्याच्यामध्ये मनुष्य देह जो आहे तो मध्यबिंदू आहे. मनुष्य देहावरू ते स्वर्गस्थानीपर्यंतच्या फळांना स्वर्गफळ म्हणतात, सुखफळांना. मनुष्य देहा खालू ते जेवढे काही कर्मफळ आहेत ज्याच्यामध्ये जीव आहे, जसं वाघ आहे, तुम्हाला आवडणारा कुठला पक्षी आहे, किंवा जे जे काही असेल सजीव, तुम्हाला एखादा आवडणारं झाड आहे, हे सगळं काय आहे? नरक फळ आहे. हे काय म्हणजे खूप चांगलं आहे अशातला काही भाग नाही. जसं मी ते उदाहरण देतो, वाघ आपल्याला एकदम प्रभावी वाटतो, पण तुम्हाला कधी वाटेल का आपण वाघ व्हावं पुढच्या जन्मात? आपल्याला सगळे घाबरतील वगैरे येते, नाही वाटणार. कारण की आपल्याला हे माहिती आहे की ते नरकफळ आहे. नरकफळात आपल्याला जायचंच नाही आहे. म्हणजे मनुष्य देहा खालू ते जेवढे काही जीव योनी आहेत त्या सगळे नरकफळामध्ये येतात. स्वर्ग, नरक, कर्मभूमी म्हणजे मनुष्य देह आणि मोक्ष म्हणजे कैलास वैकुंठापासून चैतन्य देवतेपर्यंत जी काही सुखफळ आहेत त्याला मोक्ष असं म्हटलेलं आहे. आणि कर्मभूमी म्हणजे जीव, म्हणजे मनुष्य देहाला कर्मभूमी म्हटलेला आहे. का बरं? कारण ही कर्मनिष्पत्तीची भूमी आहे. म्हणजे ही जी काही कर्मभूमी 5 शते योजन वगैरे सांगितलेली आहे, इथं भूमी नावे ही तर कर्मभूमी आहेच. कारण सकळ देवतांचं युक्तत्व इथे आहे, म्हणून पाप पुण्य कर्मलेप आपल्याला इथे लागतात. परंतु
सगळ्या जीवांना लागत नाही. कोणाला लागतात? मनुष्य देहातल्या जीवालाच लागतात. म्हणजे जशी तशी कर्मभूमी कोण आहे? मनुष्य देह आहे. इथे आल्यामुळे आपल्याला कर्माची, पाप पुण्याची निष्पत्ती आहे. म्हणून जशा तसं पाहिलं तर मनुष्य देह ही कर्मभूमी आहे. आणि या कर्मभूमीमध्ये तुम्ही चांगलंही जोडू शकता, वाईटही जोडू शकता. अशा प्रकारे जीव चतुर्विध कर्मफळामध्ये त्या जीवाला टाकल्या जातं. या परी मागुती जैसी असली तैसी सृष्टी रची, जशीच्या तशी सृष्टी. संहारकाळी जशी संहारल्या गेली, रचनेकाळी तशाच प्रकारे ती रचल्या जाते. आणि मग हे झालं सृष्टीची रचना. आता माया निर्व्यापार झाली असेल परत ना. माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळगे. म्हणजे संहाराचं शेवटचं वचन आणि संसरणाचं शेवटचं वचन सेम आहे. म्हणजे सारखं आहे की पुन्हा रचना झाल्यानंतर माया निर्व्यापार झाली नाही, ती परत परमेश्वराच्या आज्ञेची वाट बघते आहे आणि ओळख सारते आहे. अशा प्रकारे संसरण या प्रकरणाचे एकूण 27 वचन आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. प्रकरण वशानुरूप आमच्या स्वामींनी भटोबासांना हे संसरण प्रकरण निरोपलेलं आहे. परंतु लीळेमध्ये येतं माहीम भट्टांना डोमेग्रामी आमच्या स्वामींनी हे निरूपण केलेलं आहे. म्हणजे भटोबासांना हे निरूपण केलं असं एक म्हणणं आहे, परंतु पुरावा जो मिळतो तो माहीम भट्टांना स्वामींनी निरूपण केलेलं आहे. या व्यतिरिक्त परत कुणाला संसरण निरूपण केलेलं नाही. कुठल्या दुसऱ्या लीळेमध्ये हा प्रकरण परत येत नाही. तर अशा पद्धतीने संसरण म्हणजे ही सृष्टीची रचना आपण या ठिकाणी आज बघितलेली आहे. तुम्हाला किती समजली नसेल समजली तरी एका टप्प्यामध्ये ते कळत नसतं बरं का. लगेच तुम्हाला कळणार नाही, ते समजायला वेळ लागेल. म्हणजे कळायला वेळ लागेल, त्याला तुम्ही वेळ द्या आणि हळूहळू हा विषय पण तुम्हाला लक्षात येईल. दंडवत